गांताय तू आता चिकन 65 म्हणता म्हणता डायरेक्ट मी चिल्लीच बनवून टाकून मित्रांनो बघा ड्राय कोंबड्याचं मटण ते दाखवून जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज चाललो आता आपण स्टार्ट करूया. बाबाची मस्ती बघा. बाबा गेले पोरांगतच गेले. पोरांना टेम्पूनच आहे. अच्छा काय करतो तू तिथं बंदूक मारायला? करतो का तिथं? कुत्रा तिथं रेती या करतो. कुत्रा आहे का तू? उतर तर खाली रे, तर मी मारेल ना तुला. बघा मित्रांनो, बाबा दादा बघा रेतीच्या ढिगावर बसले. उतर नाही तर पक्का मारेल तुला. काच असते काच काच आहे ना, मग उतर. तर मित्रांनो, बाबूदाना आजी मच्छीवाल्याची वाट बघते. चिकन आणले आमचा. तर हा बघितले, डोका नाही चालेल. बाबू दादा कोणाची वाट बघतो? मच्छीवाल्याची. तू कधी बघितलं रे वाव? तुम्ही बघलाय का? बघ बघ. चला बाबू दादा आणि आजी दोघा जण मच्छीवाल्याची वाट बघते. चला त्यांनी आणले चिकन. चिकनचं बघू आता काय करायचं. मच्छी भेटली असते तर चिकन फ्राय केलं असतं 65. तर आता चिकन आणले. काढायला लागलं चिकन बाहेर. हा नाही बघा तसे भात झाले. आणि सकाळची सुकलेली चटणी आहे यांची, थोडीशीच राहिली. एक घास ठेवली, लसूण वगैरे ठेवलं नाही तर काढून. आता चिकन काढते बाहेर आणि धुवून घेते पहिले. मारते चिकन. चिकन मात्रा कुत्रा यायला ना सगळ्या. चला वॉश करून घेते चिकन पहिले. तर चला तो पण मच्छीवाल्याची वाट बघू. मच्छीवाला येतो का? तर आला तर मग मच्छी घेऊ रश्श्याला आणि चिकन करू फ्राय. कोण? मला ना माहिती. तर मित्रांनो बघा चिकन 65 करायला घेतले. तर थोडं मॅरिनेट करून ठेवले आणि अर्धा टाकले. आणि चिकनचाच रस्सा बनवले. मच्छीवाला का आला नाही, नॉर्मली बनवलं थोडं जाते ना माझ्यासाठी. तर चला तर चिकन 65 आणि चिकनचाच रस्सा आहे. थोडासा नॉर्मली खाऊ. आणि बाबा दादा बाहेर. तर बघा बाबा दादा आपला चिकन 65 म्हणता म्हणता डायरेक्ट मी चिल्लीच बनवून टाकून मित्रांनो. बघा ड्राय चिकन चिल्ली. टेस्ट कशी झाली ते मी तुम्हाला सासूबाईंना विचारून सांगेल. माझा रिव्ह्यू नाही देणार, सासूबाईंचा रिव्ह्यू देईल. म्हणजे समजा चांगले झाले का वाईट झाले. माझा रिव्ह्यू दिला तर बोलला असेच बोलते. तर चला वाढतात जेवायला आम्हाला. चल बघ बाबू दादा आणि आजी दोघा जण बसणार आहेत. तेच घेऊन सांगा मला चिल्ली कशी झाले. छान छान. नाही नाही बाबा असं कर ना मीला. बाबा दादा इकडे बघ. छान छान. नाटका नको करूस. खाली का मस्त आले ना. छान छान. ए चिल्लीचा रिव्ह्यू हो का? छान झाले चिल्ली. आणि जेवू घे डान्सर बाबू दादा. बाबू दादा चलो मीच खाईल नाही ते सगळी. बाबू दादा काय रे बच्चा? काय झाला? कुठं कुठे पडला बदक? कुठे पडला असतो तो बदक? गटारात. मग तू त्यांचा कारखाना घेऊन आलोय. चल मग बाबा आला. बाबा मारेल तुला आता. बदकला नाही तुला मारायचे बाबा.
दुपारचा टाइम आहे ना, तू बदकांच्या मागे काय करतो हा? ती बघ मोटरच्या मागे लागतो तो. येऊ का तुला कुठू का बघा. बघा बाबू दादा आपलं कसं नाटकं करतो मित्रांनो ना. आमचे कपडे वगैरे सगळं धुतलेले. बाबू दादा अंतरुणात मुतलेला दादा ब्लँकेट टाकलेला परत धुवायला मशीनला. आता सुकवलं मी आणि जेवण वगैरे झालं आमचं. भांडे पण घातल्यात. पोटा वगैरे क्लीन आहे आपला सगळा. हॅलो हे बघा बालू का बालू गेला पथकांच्या कार्यावरती. बाबू दादा तो बघा परत गेला. आता 1 मिनिट पण नाही झाला इथं त्याच्या मागं होतो मी. तो घुसला. कुठं चालला तू आप्पा. तू कुठं घुसला बघा. बाबू दादा घुसला बदकांच्या घाण झाले ना काय सगळं कपडे मागलं ना काय ना निघ बाई. गांधाय तू आता 5 रुपयाची गाडी हातोडी कुठला गाडीवाला आला का आला खुर्शी मारायला शॅम्पू. मित्रांनो व्हायच्या घरातल्यांच्यासाठी आणि मी बनवलेलं कॉफी माझ्यासाठी. ह्याच्यामध्ये साखर आणि कॉफीची पावडर टाकून ठेवली. तर डायरेक्ट वरून गरम करून दूध टाकेल म्हणजे डायरेक्ट इन्स्टंट कॉफी रेडी होईल. आणि तांदूळ घेतलेत निवडायला. भात घालायचे. भात आहे थोडासा अजून थोडासा घालायला लागला आम्हाला 7 माणसांना. थोडा भात नाही पुरणार. तर चला आता पहिले चहा पिते. चहा नाही सॉरी कॉफी पिते आणि मग आपल्या घरातली संध्याकाळची कामं आवरायला सुरुवात. मित्रांनो संध्याकाळचा टाइम आहे ना. बाबूदादाने बघा असा पसारा मांडला सगळा खेळण्यांचा इथे. आणि इकडं बघा आपली पडवी काढलं तर इथून सनराईज दिसतो. थोडासा दिसतो. केलीचा झाड नसता तर पूर्ण दिसला असता. टाइम बघा संध्याकाळचा आहे ना. पत्का आले ना आपली फिरायला. बाबूदादा इकडे या. बाबूदादा गेला पट्टीवरती तिकडे पाठी मागे. आता मी घालते भात. भाजीचा बघू प्रश्न आहे. मेन भाजी काय करायची तो प्रश्न असतो आमचा. भाताचा काय नाही. आणि हे बघा बाबूदादा बाबूदादानी पसारा उचलला नाही ना. आता मी फेकून दिल सगळ्या गटारात. उचलणार आहे का नाही सांग मला. हा न उचलत. मित्रांनो बाबा बाबूदादाने पसारा डायरेक्ट इथं ठेवलाय ना. बसलाय. आग लागले बिग लागले चालले दादा. काय झालं तुझी नाटका नाटका झालं त्याची. एवढा पसारा मी नाही उचलणार. मी गटारात टाकून दिला आता सांगतो. मी कामाला चालू आहे. मला कामात लावा तुम्ही. चला मित्रांनो आता घरातली कामं आवरते. याच्या नादी लागून का होणार नाही काय. हा काम कर चल टाव. चला आमच्या दुकानानं कोंबडा वजनाला घेतले. 1 किलोचा कोंबडा. आता आम्ही कोंबडा खाणार. दाखव कोंबडा. आज तुझा नंबर आहे बाई. आनंद विद्या आमचा काल झोपले बघा. अजून तर संध्याकाळच झाले. चाला कोंबडा बाबू बाबा कोंबडा कोण खाईल खाली का तू खाचे. कोण खाईल मी. कुठं काय दोन बघू दाखव. यो काय आहे ती कोण खाईल. आणि बाबू कोण खातो तुला. हा यो गोटी मारे का. हा बघ आपला आहे. आणि आमच्या बाबाची भाजी आहे. डुकराचा मटन. सुवर का मटन नाही कोंबडा आमचा आहे. आम्ही खाणार आहे. आणि बाबाची भाजी आहे. दाखव दाखव कसं खातो दाखव. नाही मला त्या का बोली ना. माझ्या भावाचं घरचं हे सगळं. मित्रांनो बाबू दादाने बघा इकडं कोंबडा कापला तर इकडंच त्याने दुकान मांडलंय. काय आहे लसूण आहे त्याच्यात. आणि हा कोंबड्याचा मटन आहे. आता धुवायचे. चायचा कप आहे. हा बरोबर आहे चायचा कप आहे बाबू दादाकडं. आणि त्याची डुकराचा मटण घातलंय. आणि चुलीवरती आता आमचं कोंबड्याचा मटण बनवायचे. आई शेप आहेत आई. आणि अख्खा गरम मसाला त्यांच्यासाठी आणून ठेवले. वाटण पण पाट्यावरतीच वाटणार आहेत त्या. मी चालू कपडे धुलायला. बाबू दादा इथंशी आहे
त्यांना जोरदार हेल्पर आहे या का बोला काय नाही फक्त कोथिंबीर आणून दे म्हणा कोथिंबीर वाटण नाही लागलं ना इकडं. वाटण नाही आणलं. तर मित्रांनो आजचं भात बघतोय गॅसवरती घातले आणि जेवण सगळं चुलीवरतीच आहे. आपण साठी डुकराचं मटण नाही आमचं कोंबड्याचं मटण आहे. बस चाललोय आता बेड्यामध्ये. बाबू दादाने काय त्याची जागा सोडलीच नाही. त्याच्यात आहे ना याच्यात नाही जास्त नाही एकच दुसरा नको साईज हा त्या डब्याने बघ एवढ्या एक आण. तर चला आता चुलीवरती बनवायचे कोंबड्याचा मटण. चूल पेटवले जाल केले काट्यांच्याने टाकले टोपामध्ये तेल टाकले आणि त्याच्यात टाकले दालचिनी टाकली. आता टाकला अख्खा गरम मसाला. थांब तू पुढे नको जाऊ पडशील नाही तर तेल तापलेलं एक चांगलंच काम करशील. यो बाई यो नुसतं मध्ये मध्ये करतो बाबू दादा इकडे बघ तो बघ अख्खा गरम मसाला शिजवले मस्त पैकी. आलं लसूण टाकलं आणि कांदा कापलेला टाकला. बाबू दादा बघा कसा बघतो बघू जाऊ बाबू दादा. बाबू दादा नाही का सोडलीच नाही चूल. कोंबडा कापला तिथनं तू इथेच बसले ना बाबू दादा. कुणी कापला कोंबडा बाबाने इथे कापला का असं कापला. चला तर आता कोंबडा चुलीवरचा कोंबडा आहे. कुठला आहे चुलीवरचा. आणि हा मटण आहे कोंबड्याचा गावठी कोंबडा. आईने तिकडे काढून घेतले डब्याच्या झाकणमध्ये. बस झालं थोडं तिकडे बरोबर ना गरम मसाला टाकतात. कांदा घालून द्या कांदा लाल होईल. जो बाबू दादा कुठं काय ना पाहिजे कांदा मस्त परतवले सुटले कांदा आणि टाकते हळद गरम मसाला आणि तिखट मसाला. हळद बाबल्याचा बॅग लावलाय तो टाकला गरम मसाला. मी घेऊन बसला मगाच बसून. आणि आता याच्यात जाईल तिखट मसाला. हो बँडवाला आलाय माझा बँडवाला. मसाला तेलावरती शिजून घेतला. आता टाकतील कोंबड्याचं मटण गावठी कोंबड्याचं मटण. त्याच्यावरती झाकण टाकून पाणी गरम झाकण ठेवलं आणि त्याच्यात पाण्यावरती पाणी गरम झालं परत अयो बघा बँडवाला बाबा कसं तर बघू नका. हा बँडवाला आमचं पोरं काला माझा पाणी गरम झालं उकळून वगैरे घेतील मग नंतर मीठ टाकतील. गावठी कोंबड्याचं मटण सोबत चुलीवरती आमच्या आईंच्या हाते. बाबूदाची मस्ती. आणि बाबूदाचा पसारा घेतलाय मी उचलायला. त्याने पसारा केल्याने जाऊन बसले बेडामध्ये. सगळं पसारा आवरून ठेवते. तर मित्रांनो आता आलेलो आपल्या दुकानामध्ये मशीनवर थोडासा काम होता तो काम झाले आणि आता जातो घरामध्ये. बघू घरामध्ये काय अपडेट चालू आहेत.
हे आपलं बाबू दादा बघू बाबू दादा लवकर येईल तर बरं आहे. मग आई घेतलं भाजी बोलायला आमच्या चुलीवरती सगळं आता जेवण आहे आणि हा रस्सा आहे. आपण बोलतो माई भाजी जाम भारी झाली. हा का नाही आपणची भाजी आमच्या डुकराचा मोठा भारी झाली बोलतात. ये चुलीवरती आहे ना सगळा वाटण बिटण मी चुलीवरती सगळा बनवले चुलीवरती सगळं वाटण बनवले पाट्यावरती सगळं होममेड जेवण आहे आजचं आमचा. तर चला या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी चुलीवरचा गावरान कोंबडा आज झाला घेतलं रस्ता प्यायला. येतो. तर मित्रांनो भांडे वगैरे सगळे घातलेत भांडे तर सगळे आईनेच घातलेत आणि ओटा मी क्लीन केले पूर्ण आणि इथे ठेवले दूध गरम करत. आणि आजचा ब्लॉग पण इथे एंड करते. बाय बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.